नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत नोंदीचे उपयोग. नोंदीचा उपयोग कशासाठी होतो, नोंदीची व्याख्या, नोंदी काय असतात, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर कम्युनिटीमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दरवर्षी विचारला जातो. PSC इयरचे क्वेश्चन पेपर बघू शकता तुम्ही. त्यामध्ये 5 मार्काला किंवा 15 मार्काला नोंदीचं क्वेश्चन पडलेला असतो. तर सर्वप्रथम सर्वांनी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा पेपर बॅकला असेल किंवा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर नोंदीचे उपयोग. आपण नोंदीच्या उपयोगामध्ये जे मेन पॉईंट आहे ते बघू शकतो तुम्ही. पहिले गोषवारा काढण्यासाठी आपल्याला नोंदीचा उपयोग होतो. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी, त्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी, तसेच नियोजन आणि मूल्यमापन आणि पडताळणी. पडताळणी मूल्यमापन एक तर म्हणता येईल, परंतु आपण त्याला वेगवेगळे शब्द दिले. तर समजलं तुम्हाला? चला आपण आता प्रस्तावना बघू. नोंदी म्हणजेच काय तर प्रस्तावना. नोंदी व अहवाल यांचाच पेपर मॅनेजमेंट देखील म्हणली जाते. आपण पेपर मॅनेजमेंट जेव्हा आपण आता सब सेंटर झालं किंवा PSC झालं, PSC घ्या किंवा सब सेंटर घ्या किंवा आपलं RH घ्या, अशा ठिकाणी जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या अंडर आपण काम करतो तिथं काय असतं, पेपर मॅनेजमेंट. तुम्ही आशापासून तर कोणत्याही सिव्हिल सर्जनपर्यंत किंवा डॉक्टरपर्यंत तुम्ही बघू शकता. तर आपलं काय असतं, पेपर वर्क किंवा पेपर मॅनेजमेंट ठेवणं खूप गरजेचं असतं. यालाच आपण काय म्हणतो, नोंदी व अहवाल. तर त्याच्यामध्ये अजून बघू शकता तुम्ही, कारण नोंदी व अहवाल हे कागदावर आणि रजिस्टरवर लिहून याचा साठा करावा लागतो. तर कशा साठा करावा लागतो आपल्याला? लिहून, रजिस्टरवर लिहून म्हणा किंवा तुम्ही पेपरवर लिहून म्हणा, याचा काय असतो, साठा केलेला असतो. त्याबरोबर बघू शकता तुम्ही, आरोग्य सेवेच्या व्यवस्थापनामध्ये नोंदी व अहवाल अत्यावश्यक आहे. आता नोंदी व अहवाल कशासाठी गरजेचे आहे? व्यवस्थापनामध्ये, सेवेच्या व्यवस्थापनामध्ये नोंदी व अहवाल अत्यंत आवश्यक आहे. हे तर जनरल तुम्ही वाचून घेतलं तर तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू शकता तुम्ही, ही सर्व कामे कागदावरच होतात, म्हणून याचा कामाचा कार्यक्षमता ही मोठी परिणामकारक असते. आता तुम्ही म्हणसाल कम्प्युटरवरती घ्या किंवा ऑनलाईन भरा. तर ऑनलाईनचं कसं असतं, डिलीट होऊ शकतात किंवा सर्व्हर डाऊन होऊ शकतं. परंतु आपल्याला जे आपण कागदावरती उतरवलेलं असतं, आपलं जे मॅटर असतं ते आपण कागदावरती उतरवलं किंवा रजिस्टरवरती आपण नोंद करून घेतली तर ती वर्षानुवर्ष आपल्याकडे रेकॉर्ड म्हणून तशीच राहते. आता नोंद ही दीर्घकाल ठेवता येते. दीर्घकाल तर याच्यामध्ये तुम्ही समजू शकता दीर्घकाल हा शब्द किती इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच रेकॉर्ड्सला प्रशासनाची स्मरणशक्ती असे म्हणतात. तर रेकॉर्ड्सला काय म्हणतात? रिकामी जागा विचारू शकते किंवा चुकी बरोबर पण विचारू शकतात. तर काय म्हणतात? रेकॉर्डला स्मरणशक्ती म्हणतात आपल्याला. समजलं? प्रशासनाची. त्यानंतर नोंदीचे उपयोग आपण खालीप्रमाणे बघणार आहोत. जर याचे भरपूर उपयोग आहे, तर मेन उपयोग तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता एवढे पेपरला आठवल हे शक्य नाही आहे किंवा घोषणपट्टी केली तरी लक्षात येत नाही. तुम्ही फक्त आपल्याला लक्षात ठेवा, आपण जेव्हा आपण नोंद करतो ते कशासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवणार आहोत. तर आता नेक्स्ट बघू. नोंदीमुळे काम करतो किंवा चालू आहे ते समजते. आपण काय काम करतोय आणि ते कसे चालू आहे, परिणामकारक चालू आहे, फास्ट चालू आहे, स्लो चालू आहे, किंवा त्याची परिणामकारकता ते पण आपल्याला समजतं. तर पहिले समजलं मला, आपण काय काम करतो आणि ते कसे चालू आहे हे आपल्याला कळते. सेकंड बघू शकता तुम्ही, परिणामकारक. आता हा शब्द लक्षात ठेवायचा, परिणामकारक. व अचूक निर्णय घेता येतात. आता अचूक निर्णय, मला समजा आता मी रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे. आता आपल्याकडे डेंग्यूचेच ॲडमिशन येत आहे, म्हणजे पेशंट येत आहे डेंग्यूचे, आणि ते आपण ॲडमिट करून घेतोय. मग आपल्याला समजतंय का आता डेंग्यूचे पेशंट आपल्याकडे वाढलेले. मग जेणेकरून आपण काय करणार आहे, नाले, गटार, इथं अस्वच्छ पाणी साठा आहे तो आपण तिथे काय करणार आहे, निर्जंतुकीकरण करणार आहे किंवा आपण ते पाण्याचे साठे नष्ट करणार आहे. मग आपल्याला काय वाटतं, निर्णय करता आला. त्यामुळे त्यांना आपण बघितलं ना, मागच्या 8 दिवसापासून आपण ते रेकॉर्ड मेंटेन करत होतो, त्यामुळे आपल्याला समजलं आणि त्यानंतर आपण निर्णय घेतला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, ध्येयपूर्तीकडे प्रगती आहे की नाही हे समजते. आता मी त्यानंतर आता डेंग्यूचे पेशंट आले माझ्याकडे, उदाहरणार्थ डेंग्यूचे पेशंट आले, त्याच्यानंतर मी निर्णय घेतला. आता जे गटार वगैरे होतं, अशुद्ध पाण्याचे साठे वगैरे होते, जिथं आपल्याला डास मच्छर तयार होत होते, ते साठे मी काय केले, नष्ट केले. आपण नष्ट केले सर्वांच्या मदतीने. तर मग काय झालं, त्यानंतर डेंग्यू थोडी साथ कमी झाली का, पेशंट आपल्याकडे कमी झाले हे आपल्याला बघायचं आहे. तर ते कशावरून बघणार आहे आपण, आपल्या रेकॉर्ड्सवरून बघणार आहे. मग आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं की नाही हे सुद्धा आपल्याला काय करणार आहे, नोंदीमुळे कळणार आहे. तुम्हाला रिझल्ट, त्याचा अर्थ तुम्ही रिझल्ट पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये छोटंसं कीवर्ड लक्षात ठेवायचे तुम्हाला, छोटे छोटे. त्यानंतर
तंतोतंत ठेवलेल्या नोंदींमुळे, तंतोतंत म्हणजे एकदम बरोबर ठेवलेल्या नोंदींमुळे समाजाच्या गरजानुसार कार्यक्रम आखून राबवण्यात येतात. तर आता मी तुम्हाला तेच उदाहरण दिलं. आपल्याला ज्या नोंदी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे, समाजात जी गरज आहे, आता आपल्याला लक्षात ठेवा, आपण नोंद ठेवलेली बाळाच्या वजन उंचीची अंगणवाडीमध्ये समजा, तर अंगणवाडी कार्यकर्ती काय करते, बाळाच्या महिन्याचं वजन उंचीची नोंद ठेवते. मग त्यामुळे काय होणार आहे, कुपोषित बाळ आपल्याला लवकर समजणार आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कार्यक्रम राबवून ते बाळ सुदृढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे पण एक आपलं उपयोग झाला. त्यानंतर नोंदीची व्याख्या घ्या तुम्ही आता. ही खूप वेळा 2 मार्काला विचारली जाते किंवा किंवा एखाद्या वेळेस 1 मार्काला विचारली जाते. त्याच्यासोबत 2 मार्काला जर आली तर व्याख्या लिहायची आहे प्लस उदाहरण द्यायचं आपलं खाली एखादं. आता ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. आता नोंदीची व्याख्या बघून घ्या. केलेल्या कामाची माहिती लिखित स्वरूपात ठेवणे म्हणजेच आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, नोंदी असे म्हणतो. म्हणजे केलेल्या कामाची लिखित स्वरूपात ठेवण्यात आलेली माहिती त्याला आपण काय म्हणतो, नोंदी म्हणतो. खूप सोपी व्याख्या आहे. त्यानंतर नोंदीमुळे काय होतं, वेळेची बचत होते, टाईम वाचतो आपला. नेक्स्ट बघू, नोंदीमुळे शक्तीची व पैशाची बचत होते. पैशाची पण बचत होते, शक्तीची पण बचत होते. नेक्स्ट, आकडेवारी काढण्यास मदत होते. म्हणजेच आपल्याला आकडेवारी गोषवारा म्हणता येईल. हे 2 नावं एकच आहे. आकडेवारी काढण्यास मदत होते. आता सपोज आपल्याकडे सर्व नोंदी झालेल्या आहेत तर मग आपल्याला आकडेवारी काढता येते कोणत्या पण गोष्टीची. डेंग्यू पेशंट किती आले, आकडेवारी काढता येतात. कुपोषित बालक किती आपल्याकडे, आकडेवारी नोंदीमुळेच काढता येते. समजलं. त्यानंतर गोषवारा, गोषवारा काढण्यास देखील नोंदी उपयुक्त ठरतात. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी पण नोंदी उपयुक्त ठरतात. त्यानंतर कामाची परिपूर्णता व परिणामकारकता समजण्यासाठी नोंदी उपयुक्त असतात. आता परिपूर्णता म्हणजे पूर्ण झालं का आणि परिणाम चांगला घडतोय की वाईट घडतोय ते पण आपल्याला नोंदीतून समजते. आता मी एवढं एक्सप्लेन करत नाही कारण हे खूप मराठीतून आहे, जनरल गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या एवढं काही गरज नाही. फक्त तुम्ही नोट्स काढून घ्या. त्यानंतर मी कीवर्ड काढलेले ते तुम्ही अंडरलाईन जे केलेले तुम्ही नोट्समध्ये लिहू शकता तुमच्या. ह्या मी एकदम सोप्या पद्धतीने नोट्स काढलेले आहे, जेणेकरून पेपरच्या आदल्या दिवशी जर वाचून गेले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जाईल. कामामध्ये एकसारखेपणा आहे की नाही, आता रेशो काम एकसारखापणा आहे की नाही टिकवण्यासाठी नोंदी उपयुक्त ठरतात. आता तुम्ही बघू शकता, एखादं आता मी काय करते, सर्वे करते. तर सर्वे केल्यानंतर मी दर 15 दिवसात सर्वे करते सपोज. तर मग मी करते, मग नंतर मी 2 महिने केलाच नाही, नोंदी रेकॉर्ड माझ्याकडे असणार आहे का नाही, मग परत 2 महिन्यानंतर केला तर मग आपला हे जर एकसारखेपणा आहे का आपल्या कामामध्ये, हा नाही. मग हा आपल्याला कशावरून कळणार आहे, तर हा आपल्याला कळणार आहे आपल्या नोंदीवरून. तर समजलं. त्यानंतर आपण राबवलेले जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रमाचे मूल्यमापन म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं कसं रिझल्ट आलेला आहे ते देखील आपल्याला कशातून कळतं, नोंदीतून कळतं. म्हणजे नोंदीमध्ये आता आपण कुटुंब कल्याणचा कार्यक्रम राबवला बाबा, काहीतरी सांगितलं लोकांना, आरोग्य शिक्षण दिलं, त्यामध्ये आपण त्या कार्यक्रमाचे मूल्यमापन करायचं म्हणलं तर आपल्याकडे ज्या नोंदी आहे त्याच्यामध्ये TLचं ऑपरेशन किती झाले, एसेटॉमी किती झाल्या किंवा लोकसंख्या नियंत्रण किती झाले, तर या याच्यातून आपल्याला त्या नोंदीतूनच आपल्याला समजणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनासाठी देखील नोंदी उपयुक्त ठरतात. तर कर्मचारीचे मूल्यमापन, आता कर्मचारी किती काम करतो त्याच्या मूल्यमापनासाठी, आता मी सपोज आता एका हॉस्पिटलमध्ये 5 किंवा 6 स्टाफ आहे सपोज घ्या, आता उदाहरण घ्या, तर त्याच्यामध्ये कोणत्या सिस्टर जास्त नोंदी मेंटेन करतात किंवा कोणतं काम व्यवस्थित करतात ते त्यांच्या नोंदीहून कळणार आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर व्यावसायिक संशोधनासाठी नोंदी उपयुक्त ठरतात. तर व्यावसायिक जर आपल्याला त्या संशोधन करायचं असेल कोणत्या पण गोष्टीचं तर त्यासाठी आपण नोंदी बघतो. कर्मचाऱ्याला, व्यक्तीला, कुटुंब, समाज यांचा आरोग्यविषयक गरजा समजण्यासाठी, हा पॉईंट वरती पण झालेला आहे पण खाली वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्याला, व्यक्ती, कुटुंब, समाज यांच्या आरोग्यविषयक गरजा समजण्यासाठी नोंदी उपयुक्त ठरतात. त्यानंतर समाजाची आरोग्याची पातळी कशी आहे, त्यांची चांगली आहे का खराब आहे थोडी, तर ते समजण्यासाठी सुद्धा नोंदी उपयुक्त ठरतात. कारण आपण घरी गेल्यानंतर सर्वे करतो, सर्वे केल्यानंतर आपण त्याच्याहून प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो. यापूर्वी तुम्हाला काही आजार झालेला आहे का, काय झालेले, शुगरचं बीपीचं पेशंट आहे तुमच्याकडे, काही हार्ट प्रॉब्लेम आहे का, अशा प्रकारे आपण नोंदी घेत असतो. त्या नोंदीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो फ्युचरमध्ये. तर तसेच गरजेनुसार प्राधान्यानुसार नवीन आरोग्य कार्यक्रम कोणता घ्यावा याची कल्पना येते. आता नोंदी मेंटेन केलेला आहे तेच
फिरून फिरून आपल्याला समजण्याचा प्रयत्न करा. आता याच्यावरून मला समजते, तर मी प्राधान्यक्रम कोणत्या कार्यक्रमाला देईन, कुपोषणाला देईन किंवा डेंग्यूच्याला देईन. तर कुपोषणाला देईन किंवा डेंग्यूला देईन, कोणाला होईना त्याच्यावरून आपल्याला कळणार आहे, ज्याचे पेशंट जास्त असेल त्याला. त्यानंतर कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, मूल्यमापन करून यशस्वीता तसेच अपयश ठरवता येते. आता मी कार्यक्रम राबवला, त्याचे नियोजन केले, त्याची अंमलबजावणी केली आणि शेवटी त्याचं मूल्यमापन केलं, तर तो यशस्वी झाला का नाही हे सुद्धा आपल्याला नोंदीवरून समजतं. त्यानंतर अपयशाचे कारण शोधून सुधारणा करता येते, तर ते पण नोंदीमुळे शक्य होते. स्वतःच्या संस्थेच्या कामात आढावा घेऊन, म्हणजे स्वतः जी संस्था आहे ती संस्थेचा आढावा घेऊन नवीन निर्मिती करण्यात येते, हे पण नोंदीमुळे. त्यानंतर व्यक्तीची व्यावसायिक वाढ होण्यासाठी नोंद उपयुक्त ठरते. व्यावसायिक वाढ, नोंद ह्या कुटुंब व आरोग्य कर्मचारी यांच्यात संवादाचे माध्यम आहे. हा पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. नोंदी काय कामाचे असतात, तर आपल्या आरोग्य कर्मचारी आणि कुटुंब यांच्यामधील काही संवादाचे माध्यम आहे. आता आपण एखाद्या कुटुंबामध्ये गेलो, त्यांच्याकडून आपण नोंदी घेतलं, त्यांची हिस्ट्री वगैरे घेतली, तर आपल्याला नेक्स्ट टाइम गेल्यानंतर त्या नोंदी आपल्याकडे असेल तर आपल्याला परत हिस्ट्री घ्यायचं काम आहे का नाही, मग ते काय म्हणतं, एक संवादाचं माध्यम होऊन जातं आपल्याकडे. त्याचबरोबर नोंदीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती उपलब्ध होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय काय काम केलं ते नोंदीमुळे समजतं. मग सर्वे का करायला लावतो आपण, त्याच्यासाठीच करायला लावतो ना. त्यानंतर नोंदवलेली माहिती शास्त्रदृष्ट्या निश्चित व महत्त्वपूर्ण असते. नोंदीमुळे कुटुंबाच्या व समाजाच्या आरोग्य स्थितीला सुधारणा करण्यासाठी काय केले गेले पाहिजे याची माहिती मिळते. नोंदीमुळे काय होतं, कुटुंबाच्या किंवा समाजाच्या आरोग्य स्थितीला सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला नोंदीतून समजते. लास्ट वन आहे. त्यानंतर व्यक्ती व कुटुंब व आरोग्य कर्मचारी यांच्यात नोंदी हे संवादाचे माध्यम आहे. हे वरती झालेलं आहे, परत परत झाला हा पॉईंट. परत परत झाल्याचा अर्थ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवायचा आहे. आणि काय पेपर मॅनेजमेंट, तर आपण याला काय म्हणतो, नोंदीलाच पेपर मॅनेजमेंट असे म्हणतो. आणि त्याची डेफिनेशन अशा पद्धतीने मी चांगल्या प्रकारे अवघ्या किती 10-15 मिनिटामध्ये तुमचा नोंदीचा म्हणजेच आपला रेकॉर्ड आणि रिपोर्ट हे कंप्लीट झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.